दिसतात मला तुमच्यासाठी. काही जण खाली असे जमिनीवर बसलेले दिसतात, काही जण बेंचवर बसलेले दिसतात. तुमच्या सोबत तिथे अजून दुसरा कोणीतरी बसले का रे? तुमचे फ्रेंड्स बसले तिथे, ठीक आहे, तुमचे मित्रमैत्रिणी तर बसले, पण तुम्ही माणसांशिवाय, आपण माणसांशिवाय तुमच्या आजूबाजूला अजून कोणीतरी आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुमच्याशिवाय अजून तुमचे हात बघा सगळ्यांनी, आपले हात असे बघा. आपल्या हातावरती काही दिसते तुम्हाला? तुम्ही बघा, दिसतं हातावरती काय? इथं आहे आपण, पण ते मेसेज येत आहे ना जर्नी. हात बघा तुमचे आणि मला सांगा, तुमच्या हातावरती काही आहे? कोणी दिसते तुम्हाला? तुम्ही बसलाय त्या जागेवरती, तुमच्या मित्रमैत्रिणींशिवाय, तुमच्या शिक्षकांशिवाय अजून दुसरं कोणीतरी दिसतंय? हो किंवा नाही सांगा बघू, हात वर करून सांगा हो किंवा नाही. शिरवे आश्रमशाळा मुलांना तुम्हाला कोणी दिसतंय? मीना मॅम, तुमच्या इथल्या मुलांना त्यांच्या आजूबाजूला ते सोडून दुसरं कोणी दिसतंय का? अंकुश आश्रमशाळा, दानोर आश्रमशाळा, दापूर, तुम्हाला कोणी दिसतंय तुमच्या आजूबाजूला, तुमचे शिक्षक आणि तुम्ही सोडून? नाही दिसत आहे. पण याचा अर्थ असा आहे का की आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणी दिसत नाहीये, म्हणजे तिथे कोणीच नाहीये असं आहे? हा शिरवे आश्रमशाळा, नवापूर आश्रमशाळा, नंदुरबार मधल्या आश्रमशाळा, नंदुरबार आश्रमशाळा. अच्छा, तुमच्या आजूबाजूला कोणी नाही दिसत आहे याचा अर्थ तिथे कोणीच नाहीये असं नाहीये. थोडं हॉरर होतंय का? पण आपण हॉरर नको जाऊया, आपण दुसरं एक दृष्टिकोन बघूया की आपल्या आजूबाजूला आपल्याला कोणी दिसत नाहीये, आपण बसलोय त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, याचा अर्थ तिथे कोणीच नाहीये असा होत नाही. तिथे कोण असतात? कोण असतात? सूक्ष्म जीव आहे तुमच्या आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला. आपण बसलोय तिथे, आपल्या हातांवर, आपल्या पायांवर, आपल्या कपड्यांवर, आपल्या चेहऱ्यावर, पूर्ण शरीरावरती कोण आहे? कोण आहे? सूक्ष्मजीव आहेत. आपल्याला डोळ्यांनी न दिसणारं अख्खं जग आपल्या शरीरावर आहे, आपल्या आजूबाजूच्या वस्तूंवरती आहे. जीवांचं जग आपल्याला डोळ्यांनी न दिसणार आणि त्या जगाबद्दल आपण आपल्या पहिल्या धड्यामध्ये बघणार आहोत. काय नाव आहे? सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या धड्यामध्ये आपण आपल्याला न दिसणाऱ्या जगाबद्दलची माहिती घेणार आहोत. आवडेल तुम्हाला हे शिकायला? कोणाला काय बोलायचं आहे का? हो ना. मॅडम, काही माईक बंद करायच्या सूचना द्या. माईक बंद करायला लावा, काही लोकांचे चालू आहेत. सर्वांना विनंती आहे, जर त्यांना काही बोलायचं किंवा विचारायचं नसेल तर माईक म्यूट ठेवा. ज्यावेळेला तुम्हाला काही बोलायचं असेल त्यावेळेलाच माईक ऑन करा.
ओके. आपण आता बघणार आहोत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक सूक्ष्म जीवांचं जग, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण ते आपल्या आजूबाजूला असतं. आणि आपल्या पहिल्या धड्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजेच सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पीपीटी दिसते सर्वांना व्यवस्थित? ओके. आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारचे सजीव बघायला मिळतात. बरोबर, मिळतात की नाही? प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत, पाण्यात राहणारे सजीव आहेत. त्यानंतर आपल्याला डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म जीव सुद्धा आहेत. आणि आपल्या पृथ्वीवरती साधारणतः 87 दशलक्ष प्रकारच्या प्रजाती पृथ्वीवरती आहेत. सजीवांच्या 87 दशलक्ष एवढ्या जास्त प्रमाणामध्ये सजीव आपल्या पृथ्वीवरती राहत आहेत. आणि आपल्याला जर त्यांचं वर्गीकरण, त्यांचा अभ्यास करायचा असेल तर मग कसा करणार अभ्यास? एवढे जास्त प्रमाणामध्ये जेवढे सजीव आहेत, तर त्यांचा जर आपण त्यातल्या एका विशिष्ट सृष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण कसा करू शकतो? हाच प्रश्न काही सायंटिस्टला पडला, काही शास्त्रज्ञांना पडला. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी एक आयडिया लावली, त्यांचं वर्गीकरण करूया, त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये डिवाइड करूया, जेणेकरून आपल्याला त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल. आता समजा तुमची शाळा आहे, शाळेमध्ये सर्व विद्यार्थी एकाच वर्गात बसतात का? शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सगळे एकाच वर्गात बसतात का? नाही. तुमचे वेगवेगळे गट केलेले आहेत की नाही? 8वीचा गट वेगळा, 9वीचा गट वेगळा, 10वीचा गट वेगळा, त्यानंतर 1ली 2रीची छोटी मुलं वेगळीकडे, असे गट केलेले असतात. कशासाठी? जेणेकरून तुम्ही तुमच्या गटानुसार तुम्हाला तुमच्या गटानुसार ओळखता यायला सोपं जावं म्हणून आपले शाळेमध्ये गट असतात. तसंच सायंटिस्टने विचार केला की आपण जेवढे सजीव आहेत त्या सजीवांचे जर वेगवेगळ्या ग्रुप मध्ये डिवाइड केले, ग्रुप, तर आपल्याला त्यांचा अभ्यास करणं सोपं जाईल. मग त्यांचा अभ्यास करणं सोपं जावं यासाठी त्यांनी ग्रुप्स केले. आणि ते ग्रुप करण्यासाठी, त्यांचे गट पाडण्यासाठी त्यातली काही साम्य म्हणजे त्यांच्यातल्या काही समानता आणि त्यांच्यातले काही फरक हे लक्षात घेतले गेले आणि त्यांचे अजून गट आणि उपगट पाडले. आणि याच प्रक्रियेला म्हणतात जैविक वर्गीकरण. काय म्हणतात? जैविक वर्गीकरण. पृथ्वीवर असणाऱ्या एवढ्या जास्त जैवविविधतेला वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित करण्यात आले. टिकटॉक वीडियो में बाजूला जैविक वर्गीकरण. काय म्हणतात? जैविक वर्गीकरण. सजीवांचे वेगवेगळे गट करण्यासाठी, ग्रुप
प्रक्रिया वापरली जाते तिला जैविक वर्गीकरण म्हणतात. आदर्श आश्रमशाळा आणि शिकवे आश्रमशाळा, तुमचं माईक म्यूट करा प्लीज. ओके, जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असेल ना मुलांनो, तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करा. तर हे जैविक वर्गीकरण जे आहे त्यात ते करायची जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे किंवा त्यांचं जे प्रोसेस आहे ती कोणी शोधून काढली, तर रॉबर्ट हार्डिंग विटेकर या शास्त्रज्ञांनी. ते शास्त्रज्ञ एक अमेरिकन परिस्थिती तज्ञ म्हणजेच इकोलॉजिस्ट होते आणि त्यांनी ही आता आपण वापरत असलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती शोधून काढली. पण असं नाहीये की ते पहिलेच होते, त्यांच्याही आधी काही सायंटिस्ट होते ज्यांनी ह्या सजीवांना वेगवेगळ्या गटामध्ये विभाजित करण्याच्या पद्धती शोधल्या होत्या. त्यांच्यापैकीच एक होते कार्ल लिनिसन. त्यांनी 1735 मध्ये सजीवांचे 2 गट केले होते, वनस्पती आणि प्राणी, व्हेजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया असे त्यांनी 2 गट केले होते. आणि हे बरोबरच होते. त्यावेळेस आपल्याला जेवढी सजीवांबद्दल माहिती होती त्यामधून त्यांनी त्यांचे 2 गट केले होते, प्राण्यांचा एक गट आणि वनस्पतींचा एक गट. पण त्यानंतर पुढे जसं जसं विज्ञानात प्रगती होत गेली, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन माहिती होत गेल्या, सजीवांबद्दल त्यांच्या पेशींबद्दल माहिती होत गेली, तसं तसं पुढे 1866 मध्ये हेकेल नावाच्या सायंटिस्टनी 3 सृष्टी बनवल्या. 3 सृष्टींमध्ये विभाजन केलं सजीवांचं. पहिलं म्हणजे प्रोटिस्टा, दुसरं म्हणजेच वनस्पती आणि तिसरं प्राणी. आता नवीन एक गट आला प्रोटिस्टा नावाचा. प्रोटिस्टा म्हणजे काय? पुन्हा एक अशा प्रकारचे प्राणी जे फक्त एकपेशीय असतात, ज्यांना फक्त एकच पेशी असते, असे प्राणी किंवा असे सजीव. त्यानंतर 1925 मध्ये म्हणजे जवळपास साधारणतः 95 किंवा 100 वर्षांपूर्वी चॅटन यांनी 2 गट केले, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तोपर्यंत सूक्ष्मदर्शीचा शोध लागला होता आणि त्यामुळे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणं सोपं झालं होतं. आणि त्यांचा अभ्यास करून 2 गट केले गेले, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. असे आदी केंद्रकी म्हणजे काय? असे सजीव ज्यांच्या केंद्रकाला पटलबद्धता नसते, म्हणजे ज्यांचं केंद्रक पटलबद्ध नसतं. एकपेशीय असा सजीव ज्यांचं हे केंद्रक आहे पण त्या केंद्रकाला हे जे बाहेरचं आवरण आहे तेच नाहीये, अशा प्रकारचे. मग त्याच्या जागी काय असतं? त्यांचं जे काही जेनेटिक मटेरियल असेल, गुणसूत्र असतील, ती अशीच त्यांच्या पेशीमध्ये डायरेक्ट असतील, त्यांना कुठल्याही प्रकारचं असं आवरण नसणार आहे. ते झाले आदी केंद्रकी. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांच्या पेशीमध्ये व्यवस्थित दिसणारं असं पटलबद्ध केंद्रक असतं, ज्याला प्रॉपर कव्हरिंग असतं, आवरण असतं, असं उपलब्ध असतं. मग त्यानंतर अजून एक सायंटिस्ट होते कोपलँड. 1983 मध्ये त्यांनी 4 भाग केले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. मोनेरा अजून एक नवीन गट आला ज्याच्यामध्ये खूप सारे सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीवांचा अभ्यास वाढला होता, त्यामुळे सूक्ष्मजीवांसाठी त्यांनी एक नवीन वेगळा गट तयार केला. त्यानंतर आले रॉबर्ट हार्डिंग
विटेकर. त्यांनी 1969 म्हणजे जास्त वर्ष नाही झाली आहेत, आता मागे काही 70-80 वर्षापूर्वी ही सगळं झालेलं आहे. आणि त्यांनी 5 गटांमध्ये वर्गीकरण केलं. कोणते कोणते 5 गट केले? मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी गट केले. व्हेरी गुड. कोणत्या शाळेतून आहात तुम्ही? गंगा वसावे आमच्या इथली मुली? भगदरी आश्रम शाळा. ओके, व्हेरी गुड मुला. आणि हे गट करण्यासाठी त्यांनी काही निकषांचा वापर केला. तर हे निकष कोणकोणते होते? पहिलं म्हणजे पेशींची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. जे त्यांची पेशी आहे ती पेशी किती जटिल आहे, किती कॉम्प्लेक्स आहे, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं स्वरूप सोपं आहे की कठीण आहे, याचा विचार केला गेला त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित करण्यासाठी. दुसरं म्हणजे सजीवांचा प्रकार आणि किंवा सजीवांची जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता आपण आहोत माणूस. माणूस हा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे की सिंपल ऑर्गॅनिझम आहे? कोण सांगेल? हा सिंपल ऑर्गॅनिझम आहे की कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे? सोपं म्हणजे साधा आहे की जटिल आहे? जटिल. व्हेरी गुड. कोणत्या आश्रम शाळेमधून? वैजाली आश्रम शाळा. वैजाली आश्रम शाळा. व्हेरी गुड. थँक्यू मॅडम. माणूस हा जटिल प्राणी आहे. म्हणजे काय? आपल्या जे सगळ्या सिस्टीम आहेत त्या सोप्या आहेत का? नाही, अजिबात नाही. तुम्ही बघितलं असेल आपल्यामध्ये डायजेशन सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, म्हणजे श्वसन संस्था आहे, आपली अन्न पचन संस्था वेगळी आहे, त्यानंतर आपली रक्ताभिसरण संस्था वेगळी आहे. अशा वेगवेगळ्या कठीण किंवा जटिल सिस्टीम आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यामुळे माणूस हा जटिल प्राणी आहे. त्यानंतर तिसरा आहे पोषणाचा प्रकार. पोषणाचा प्रकार लक्षात घेतला गेला की त्या वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत ते कशा प्रकारे त्यांचं पोषण करतात. त्या वनस्पती असतील तर त्या स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय? स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकणारे. आपण आपलं अन्न स्वतः तयार करतो का? नाही. व्हेरी गुड. आपल्याला बाहेरच्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सचा, दुसऱ्या सजीवांचा वापर करावा लागतो आपलं पोषण करण्यासाठी. पण वनस्पतींचं तसं नसतं. त्या प्रकाश आणि ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वगैरे यांचा वापर करून स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यानंतर कवकांसारखी परपोषी काही म्हणजेच मृता करणाऱ्या किंवा काही सजीव आहेत किंवा प्राणी आहेत जे परपोषी असतात, भक्षण करून स्वतःचं पोषण करतात. अशा प्रकारांचा वापर केला गेला त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये टाकण्यासाठी. त्यानंतर त्यांची लाईफ स्टाईल कशी आहे, म्हणजे ते उत्पादक आहेत, भक्षक आहेत की विघटक आहेत? आपण कोण आहोत? भक्षक आहोत, उत्पादक आहोत की विघटक आहोत? माणूस आहे भक्षक, विघटक की उत्पादक?
हॅलो मॅडम. हा सर. हा म्हटलं इतर शाळेवाल्यांना माईक बंद करायला. ओके. मुलांना मी काय प्रश्न विचारला की माणूस हा प्राणी भक्षक आहे, विघटक आहे की उत्पादक आहे? कोण आहोत आपण? भक्षक, विघटक की उत्पादक? कोणत्या गटात आपण? विघटक. काही जण विघटक म्हणतात, काही जण भक्षक म्हणतात. नक्की कोण आहोत आपण? आपण आहोत कानोर आश्रमशाळा. काय म्हणाय उत्तर द्यायची तुला? भक्षक. व्हेरी गुड. आपण आहोत भक्षक. आपण दुसऱ्या सजीवांचं भक्षण करतो, म्हणजे त्यांना खातो आणि जिवंत राहतो. आपल्याला आपल्या पोषणासाठी आपली जीवन पद्धती काय आहे? भक्षक आहे. आपण दुसऱ्या सजीवांना खाऊन जिवंत राहू शकतो, त्यामुळे आपली लाईफस्टाईल काय झाली? भक्षक. माणूस हा भक्षक प्राणी आहे. आपण आता जरी भाज्या खात असलो किंवा नॉनव्हेज खात असलो, आपण दुसऱ्या सजीवांना खातो, त्यामुळे आपण भक्षक आहोत. त्यानंतर वर्गानुवंशिक संबंध म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. हे 5 मुद्दे वापरले गेले वर्गीकरण करण्यासाठी. म्हणजे अनुवंशिक संबंध म्हणजे काय? आदि केंद्रकी आहेत, दृश्य केंद्रकी आहेत, एकपेशीय आहेत, बहुपेशीय आहेत. या सर्वांचा विचार करून त्यांना 5 सृष्टींमध्ये विभागण्यात आले. आणि ह्या 5 सृष्टी कोणकोणत्या आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. सगळ्यात पहिले येतो मोनेरा हा गट. मोनेरा या गटामध्ये असणाऱ्या, या सृष्टीमध्ये असणारे जे सजीव आहेत ते सर्व एकपेशीय सजीव आहेत. म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत त्यांनी डिफरन्शिएशन करतील, त्याचं वर्गीकरण करतील. जसं की आपल्या शाळेमध्ये असतं, सगळ्यात पहिले असतात पहिलीला असणारे विद्यार्थी, मग दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला, अशा आपलं चढत्या क्रमाने इयत्ता असतात. तसंच सजीवांचं वर्गीकरण करताना देखील त्यांनी हाच विचार केला की एकपेशीय पासून मग आपण पुढे पुढे जाऊया पर्यंत किंवा दृश्य केंद्रकी. सगळ्यात पहिले सजीवांचे 2 गट झाले, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदि केंद्रकी मध्ये एकपेशीय सजीव आले सर्व मोनेरा या गटात. मग मोनेरा या गटामध्ये सर्व बॅक्टेरिया, एकपेशीय सजीव डिवाइड केले. त्यानंतर दुसरं प्रोटिस्टा हे दृश्य केंद्रकी गटामध्ये येतात. पण दृश्य केंद्रकी मध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. त्यातल्या एकपेशीय मध्ये येतो प्रोटिस्टा. प्रोटिस्टा हे एकपेशीय सजीव असतात, पण ते दृश्य केंद्रकी गटात येतात. त्यानंतर पुढचे जे 3 आहेत, कवके, वनस्पती आणि प्राणी, या गटात येणारे सजीव सर्व बहुपेशीय असतात, बहुपेशीय दृश्य केंद्रकीच असतात. आणि आपण आता पहिल्या गटाचा म्हणजेच मोनेराचा अभ्यास करणार आहोत.
जर तुम्हाला सर्वांना पीपीटी व्यवस्थित मध्ये दिसलं नाही तर मला तसं सांगा. मोनेरामध्ये 2 गट येतात, जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया. जीवाणू आपल्या आजूबाजूला न दिसणारे जे सूक्ष्मजीव आहेत ते बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कुठे कुठे असतात? बॅक्टेरिया सगळीकडे असतात. तुम्ही बसण्याच्या बेंचवर आहे, तुमच्या हातात असलेल्या पुस्तकावरती आहे, तुम्ही लिहिणार असणाऱ्या पेनवरती आहे, तुमच्या कपड्यांवरती आहे, सगळीकडे हे बॅक्टेरिया असतात. तुम्हाला आठवतं आपल्याला शाळेमध्ये किंवा सगळीकडे सांगतात, ऍड मध्ये पण बघितलं असेल, हात धुवा, बाहेरून खेळून आल्यानंतर हात धुवा, जेवणापूर्वी हात धुवा, असं आपल्याला सांगत असतात. आपले शिक्षक सांगतात, आपली आई सुद्धा सांगते की बाहेरून खेळून आलीस आता हात धु आणि मगच जेवायला बस. बोलते अशी आई आपल्याला? हो. आपल्याला आपण टीव्ही वरती सुद्धा ऍड बघतो, ज्या वेगवेगळ्या साबणांच्या जाहिराती येतात, त्याच्यामध्ये असतं ना की खाण्याचे पहिले हात धोना जरुरी है वगैरे. कशासाठी असं सांगतात? कारण आपल्याला न दिसणारे सजीव आपल्या हातावरती, आपल्या अंगावरती, आपल्या कपड्यांवरती असतात आणि ते आपल्या पोटात जाऊन आपल्याला काही आजार होऊ नये याच्यासाठी आपण काळजी म्हणून आपले हात गरजेचे असतात. हे बॅक्टेरिया सगळीकडे प्रेझेंट आहे आणि ते मोलेरा या गटामध्ये येतात. गंगा मॅमच्या मुलींना म्यूट करा. व्हेरी गुड. आणि दुसरे आहेत सायनोबॅक्टेरिया. हे सायनोबॅक्टेरिया काय प्रकार आहे? ते आहेत तर बॅक्टेरिया, पण ते स्वयंपोषी, म्हणजे ते नीलहरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतात त्याला. ते स्वयंपोषी असतात. ते स्वतःचं पोषण स्वतः प्रकाश संश्लेषण करून करू शकतात. आणि जीवाणू जे बॅक्टेरिया आहेत त्यातील काही स्वयंपोषी असतात तर काही परपोषी असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व सजीव हे एकपेशीय असतात. त्यांना एकच पेशी असते आणि सर्व आदिकेंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोट्स आहेत. हे सर्व आदिकेंद्रकी असतात. त्यांना पटलबद्ध केंद्रक नसतं किंवा त्यांना पेशी अंगके सुद्धा नसतात. त्याचं एक्झाम्पल आपण खूप सारं काय काय देऊ शकतो. ई कोलाय, विब्रियो कॉलेरा. आपल्याला जे आज पोटदुखी वगैरे होते ती कशामुळे होते? ई कोलायमुळे होते. आपल्याला खराब पाणी प्यायल्यानंतर डिसेंट्री किंवा जुलाब होतात, ते विब्रियो कॉलेरामुळे होतात. कॉलेरा हा आजार सुद्धा विब्रियोमुळे होतो. असे वेगवेगळे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात. त्यांचे वेगवेगळे आकार असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या आकारावरून आपण त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. काही अगदी लहान असतात, म्हणजे एकदम गोल गोल आकाराचे असतात, काही काडीसारखे लांब असतात, तर काही अजून कुठल्या वेगळ्या आकाराचे स्पायरल असतात. काहींना असे छोटे छोटे सिलिया म्हणजेच त्यांच्या असं छोटे छोटे बारीक बारीक केसांसारखा प्रकार असतो. असे वेगवेगळे बॅक्टेरिया आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात, कधी सूक्ष्मदर्शी असेल तरच. यातलेच काही बॅक्टेरिया आपल्या उपयोगाचे असतात तर काही हार्मफुल असतात, म्हणजे काही आपल्याला धोकादायक असे असतात. तर चांगले बॅक्टेरिया कोणते? ज्याच्यामुळे दुधापासून दही बनतो, असे लॅक्टोबॅसिलस, जे आपल्या पोटासाठी खूप चांगले असतात, आपल्याला अन्न पचन होण्यासाठी ते मदत करतात. तर काही बॅक्टेरिया असतात जे आपल्याला हार्मफुल असतात. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर
हा, इडली किंवा डोसा बनवण्यासाठी कसं आपण पीठ आंबायला ठेवतो, फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवतो, त्यामध्ये सुद्धा हे लॅक्टोबॅसिलस असतात जे त्या पिठाला फर्मेंट करतात, त्याला आंबवतात आणि ते आपल्याला पचनासाठी चांगलं होऊन जातं, आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. तर असे हे बॅक्टेरिया, काही चांगले आणि काही आपल्याला धोकादायक असे. समजलं तुम्हाला? ही सृष्टीबद्दल माहिती समजली? मोनेरा, थम्सअप किंवा हात वर करून सांगा बघू. समजलं. व्हेरी गुड. त्यानंतर दुसरी आहे ती प्रोटिस्टा. प्रोटिस्टा ही सृष्टी सेम आपण आधी बघितलं तशीच असते, एकपेशीय असते. पण यांच्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. म्हणजे काय? त्याचं केंद्रकाला आवरण असतं. हा त्यांच्यामध्ये मोनेरा आणि प्रोटिस्टामध्ये असलेला हा महत्वाचा फरक आहे की मोनेराच्या पेशीमध्ये केंद्रकाला पटलबद्ध आवरण नसतं, त्यांना वेगळे पेशी अंगके नसतात. पण प्रोटिस्टामध्ये असणाऱ्या एकपेशीय सजीवांना पटलबद्ध केंद्रक असतं, सेल ऑर्गॅनल्स म्हणजेच पेशी अंगके असतात. त्यानंतर त्यांना प्रचलनासाठी म्हणजे इकडे तिकडे फिरण्यासाठी छद्मपात म्हणजेच हे दिसतात सर्व असे त्यांच्या अंगावरती असणारे केसांसारखा हा प्रकार, त्याला म्हणतात रोमके किंवा छद्मपात. आणि हे जे लांब आहेत त्यांना म्हणतात कशाभिका. हे त्यांना इकडे तिकडे फिरण्यासाठी उपयोगी पडतात. आणि हे सर्व आपल्याला कुठे सापडतात? पाण्यामध्ये. प्रोटिस्टा मधले जीव हे आपल्याला डबक्यामध्ये खराब पाण्यामध्ये करून सापडतात. त्यातले काही सजीव हे स्वयंपोषी असतात तर काही परपोषी. कोणच तरी माईक चालू आहे, काय बंद करा. काही असतात स्वयंपोषी, काही असतात परपोषी. स्वयंपोषी मध्ये असतात युग्लिना, वॉलवॉक्स अशा प्रकारच्या पेशींमध्ये हरित लवके असतात म्हणजे क्लोरोफिल्स असतात. त्यामुळे स्वतःच अन्न ते स्वतः प्रकाश संश्लेषण करून बनवू शकतात. हा जो पहिला आहे हा त्या प्रकारात येतो स्वयंपोषी. आणि हे दुसरं परपोषी, हा स्वयंपोषी, हा परपोषी. अमिबा, पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम. अमिबा सर्वांनी कदाचित ऐकला असेल. अमिबाला आकार नसतो, कसाही असतो तो, मध्ये केंद्रक असतो आणि पाण्यामध्ये असतात. अमिबा मुळे आपल्याला आजार होऊ शकतो. आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा कधी कधी हे असतात. त्यामुळे नेहमी पाणी शुद्ध करून प्यायचं. जलीय परिसंस्थेमध्ये आणि मानवी आरोग्यामध्ये प्रोटिस्टा महत्वाचे असतात कारण यांच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात. राहील लक्षात आहे सर्व प्रोटिस्टा बद्दलची माहिती? हो हो हो. व्हेरी गुड. नेक्स्ट बघूया आपण. कवके. तिसरी सृष्टी आहे कवकांची. हे असं चित्र तुम्ही तुमच्या आजूबाजूला चित्रामध्ये जे दिसतं ते तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी बघितलंय का? हो. कुठे बघितलंय? झाडाच्या खाली. हो. झाडाच्या चालू कर. हो. कुठे बघितले? हो.
सर्वांनी बघितले, पण कुठे बघितले? झाडाखाली, झाडावर. झाडावर. अजून कुठे बघितले? आश्रमशाळा शेतात बघितलंय. ओके. अजून ओके, झाडावर. बरोबर. हे जे आहे कवके किंवा फंगाई, हे परपोषी असतात, म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः बनवू शकत नाही. असंश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या जे पोषणाचं घटक आहे ते त्यांना दुसऱ्या सजीवांकडून घ्यावं लागतं. आणि हे दृश्य केंद्रित सजीव आहेत. मृतोपजीवी म्हणजे काय? कुजलेल्या कार्बन पदार्थांवरती हे स्वतःची वाढ करतात. म्हणजे जे झाड वगैरे आहेत, आपण झाडावरती वगैरे ह्यांना बघतो, तर झाडामध्ये ज्या भागामध्ये अशी मशरूम्स किंवा हे भूछत्र म्हणून आपण त्यांना ते आलं असेल, तो झाडाचा भाग खराब झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा खराब रोप आहे किंवा खराब झालेले मेलेले सजीव आहेत, त्यांच्यावरती ह्या फंगाईची वाढ होते. खराब झालेले म्हणजेच आपली समजा एखादी भाकरी किंवा पाव चुकून 2-3 दिवस आपल्याकडून तसाच राहून गेला डब्यामध्ये, तर त्याच्यावरती बुरशी आलेली बघितली तुम्ही? काळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची हिरवट अशी बुरशी दिसते. पांढरी. हो, पांढरी सुद्धा असते. इव्हन कांद्यावरती सुद्धा जेव्हा आपण कांदे सोलतो तेव्हा हाताला असं ते काळं काळं लागतं, ते सुद्धा एक प्रकारची बुरशीच असते. ती खराब झालेल्या गोष्टींवरती स्वतःच पोषण करते. आणि त्यांची जी पेशी भित्तिका आहे ती कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून, कॉम्प्लेक्स शुगर पासून बनलेली असते. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या वातावरणापासून संरक्षण मिळतं. तर काही जे कवके असतात ते तंतू स्वरूपात असतात आणि त्यांच्या पेशी द्रव्यात असंख्य अशा केंद्रके असतात. त्यांचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. किण्व किंवा बेकर्स ईस्ट या नावाने एक बुरशी असते. ती कुठे वापरली जाते? नावामध्ये आहे त्यांच्या. बेकरीच्या पदार्थांमध्ये म्हणजे पाव, केक, बटर अशा गोष्टींना उगवण्यासाठी ह्या किण्वचा वापर होतो. किण्व या बुरशीचा वापर होतो. ईस्ट म्हणतात तिला. त्यांच्यामध्ये जे फुगतात ना, पाव फुगलेले असतात, केक छान असा स्पॉन्ज असतो त्याचा, ते कशामुळे होतं? तर ह्या बुरशीचा वापरामुळे होतं. खाण्यासाठी ती वापरली जाते. त्यानंतर ऍस्परजिलस नावाचा एक बुरशीचा प्रकार आहे जो मक्याच्या कणसांवरती लागतो. बघितले तुम्ही कधी? काळसर रंगाचा एक प्रकार असतो तो. त्यानंतर पेनिसिलियम ही बुरशी, ऍक्च्युली ही जरी बुरशी असली पेनिसिलियम नावाची, तरी ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते, कारण ती औषधासाठी वापरली जाते. पेनिसिलियम हे बॅक्टेरियाला म्हणजे मोनेरा सृष्टीतल्या सजीवांना मारण्यासाठी उपयोगी आहे. म्हणजे आहे तर ती बुरशी, पण आपल्यासाठी उपयोगी ठरते. त्यानंतर भूछत्रे. भूछत्रांमध्ये मशरूम्स जे आपण आपल्या खाण्यासाठी वापरतो, त्यातले काही खाण्यायोग्य असतात तर काही खाण्यासाठी विषारी असतात. त्यामुळे सर्वच्या सर्व आपण भूछत्र खातो किंवा मशरूम्स खातो असं नाही. त्यातली खाण्याच्या ज्या प्रजाती आहेत त्या वेगळ्या आहेत. समजलं? सृष्टी कवके बद्दलची सर्व माहिती लक्षात? आश्रमशाळा काय म्हणतात तुम्ही? आवाज नाही आला.
शिरव्या आश्रमशाळा. ओके, ठीक आहे. तर आता आपण 3 सृष्टी बघितल्या. पहिली मोनेरा बघितली, दुसरी प्रोटिस्टा बघितली आणि तिसरी कवके म्हणजेच फंगाय बघितली. तर ह्या तिन्ही सृष्टींबद्दलची सर्व माहिती तुम्हाला समजलेली आहे का? किंवा काही डाऊट असेल तर मग तसा हात वर करा. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल की मुलांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा, जेणेकरून त्यांना काही डाऊट असेल तर ते विचारू शकतील. कुणाला काही डाऊट आहे? नाही. नाही. व्हेरी गुड. बाकीच्यांना सगळं समजलं. सगळं समजलं. वैशाली आश्रम शाळेचं मुलांना सर्व समजलं. मग जर तुम्हाला सर्व समजलंय तर याच्यावरती असलेली वर्कशीट तुम्हाला नक्कीच सोडवता येईल. हा धडा शिकवून झाल्यानंतर आपण याच्यावरती एक वर्कशीट सोडवणार आहोत, एक कार्यपुस्तिका सोडवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यातले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमच्या स्वाध्यायामध्ये मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला हा धडा पूर्णपणे नीट अभ्यासावा लागेल, नीट वाचावा लागेल, तरच तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. त्यामुळे हा तुमचा आज होमवर्क आहे की तुम्ही जो आतापर्यंत आपण जेवढं शिकवलंय म्हणजे फंगायपर्यंत, कवकेपर्यंतचा भाग तुम्ही वाचणार आहात. ठीक आहे. रीडिंग करायची आहे सर्वांनी. नेक्स्ट आपला पार्ट आहे सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव शास्त्र. सूक्ष्मजीवांची सर्व माहिती आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीव शास्त्र म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारी शाखा, तिला म्हणतात सूक्ष्मजीव शास्त्र. जिथे सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या अभ्यासाला म्हणतात सूक्ष्मजीव शास्त्र. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व सूक्ष्मजीवांचा अभ्यास त्यात केला जातो आणि सूक्ष्मजीवांचा अभ्यास खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण की हे आपल्याला न दिसणारा जग आहे पण आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यातून आपल्याला एक नवीन सृष्टीची माहिती मिळणार आहे. तर तुम्ही सगळे एक्साइटेड आहात? सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहात? आवडेल तुम्हाला सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायला? हो किंवा नाही असं हात वर करून सांगा मुलांना. मी बंद करते. ओके. थोडस तुम्ही रिस्पॉन्स देता तेव्हा थोडं छान होते ना. तुम्ही सर्वजण जेव्हा रिस्पॉन्स देता तेव्हा आम्हाला छान वाटतं. तुम्हाला समजतं, तुम्ही सुद्धा माझं ऐकताय. तर मला असं वाटतं की मी एकटीच बडबडते की काय, तुम्ही ऐकत नाहीये. ओके. आपण नेक्स्ट पिरियड मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र अभ्यास करूया आणि आज जेवढं काही तुम्ही शिकला आहात तेवढं सगळं तुम्ही वाचणार आहात संध्याकाळी. ठीक आहे. हा तुमचा होमवर्क आहे. राहील लक्षात सर्वांना? व्हेरी गुड. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.
तोपर्यंत बाय बाय आणि काळजी बाय. मित्रांनो